नैसर्गिक संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी शासनाकडून पीक विमा योजना राबवली जाते। मात्र गगनबावडा तालुक्यात या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। तालुक्यातील 6,663 शेतकऱ्यांपैकी केवळ 228 शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरवला आहे। त्यामुळे पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी आणि उदासीनता पुन्हा समोर आली आहे। गगनबावडा तालुक्यातील शेतकरी दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळी वारे, कीड रोग अशा विविध नैसर्गिक संकटांचा सामना करतात। अनेकदा या संकटांमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी पीक विमा योजना महत्त्वाची ठरते। मात्र गगनबावडा तालुक्यात या योजनेला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे। तालुक्यातील 6,663 पैकी केवळ 228 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलाय। त्यामुळे विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि उदासीनता असल्याचं चित्र आहे। जोरदार पाऊस झाला तरी पिकांचं नुकसान आणि पाऊस कमी झाला तरी दुष्काळी परिस्थिती, अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। त्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यानंतर पंचनामे, ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांचा विमा योजनेवरील विश्वास कमी होत असल्याचं चित्र आहे। विमा काढल्यानंतर हप्ते भरणं आणि नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। ऑनलाईन प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळेही अनेक शेतकरी विमा योजनेपासून दूर राहत असल्याचं दिसून येतंय। नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक विमा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेबाबत योग्य माहिती घेऊन सहभागी व्हावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे।